नमस्कार मंडळी. तर चला आज कांद्याच्या पातीची भाजी बनवूया. आणि त्यासाठी मार्केटमधून कांद्याची पात घेऊन आली होती. ती स्वच्छ धुवून घेतली आहे, 2 भाग करून घेतले आहेत त्याचे. आणि 2-3 वेळा पाण्यातून काढून घ्या आणि स्वच्छ धुवून घ्या आणि मिठाच्या पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवा आणि त्यानंतर ते पाण्यातून बाहेर काढून निथळत ठेवा. तर ही आपली स्वच्छ भाजी धुवून झाली आहे. आता जे कांद्याचा भाग आहे तो एका साईडला काढून घ्या. आपण इथे कांदे स्पेशल वेगळे कांदे आपण वापरणार नाही आहोत. जो कांद्याच्या पातीचा कांदा आहे ना, तोच आपण इथे बारीक चिरून घ्यायचा आहे फोडणीसाठी. तर तो छान बारीक चिरून घेतला आहे. 3-4 हिरव्या मिरच्या पाहिजेत आपल्याला आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या. तर छान बारीक कांदा कापून घेतला आणि त्याचीच आपल्याला फोडणी द्यायची आहे. मिरच्याही छान कापून घ्या. तर ॲक्च्युली मिस्टरांना खायची इच्छा झाली होती आणि त्यांची फरमाईश होती, म्हणून म्हणाले की जरा कांद्याची भाजी करून घाल ना, मला खूप आवडते म्हणत. ते स्वतःच मार्केटमधून घेऊन आले होते आणि म्हटलं चला आज त्यांच्यासाठी कांद्याची भाजी बनवूया. तर अशा प्रकारे कांद्याची फोडणी द्यायची आहे आपल्याला. आतमध्ये मिरची टाकून घेतली आणि चांगलं परतून घ्या लालसर होईपर्यंत. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे आतमध्ये आणि छान परतून घ्या लाल होईपर्यंत. नॉर्मली कांद्याची पात ही सगळ्या चायनीज पदार्थात आपण वापरतो, त्यामुळे कांद्याची भाजी ही कोण करायला बघत नाही आहे, म्हणून थोडासा युनिक पदार्थ आहे हा. आपल्याकडे ही कांद्याची भाजी केली जाते. तर असं दाखवल्याप्रमाणे कांद्याची पात आपल्याला आता कापून घ्यायची आहे. छान बारीक कापून घ्या, खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. कशी झाली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. कांदा चांगला लालसर भाजला की त्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. हळदही चांगली परतून घ्या मस्त. आणि आता आतमध्ये आपल्याला कांद्याची पात टाकून घ्यायची आहे. कांद्याची पातही आतमध्ये टाकून घ्या आणि चांगली परतून घ्या. त्यासोबत ती परतून घेतल्यानंतर डायरेक्ट त्यामध्ये मुगाची डाळ टाकून घ्या. मुगाची डाळ ॲक्च्युली लगेच शिजली पाहिजे, त्यासाठी आपण त्या भाजीबरोबरच मुगाची डाळ ॲड करणार आहोत. तर भाजी आणि मुगाची डाळ त्यामध्ये शिजली जाते आणि चविष्ट लागते एकदम. मुगाची डाळ टाकल्यामुळे त्याला खूप छान चव येते. कोणत्याही पालेभाजीत मूग डाळ टाका किंवा चणा डाळ टाका, त्याने चव छानच येते आणि पौष्टिकही आहेत या दोन्ही डाळी. त्यामुळे पालेभाजीसोबत एक हाय प्रोटीन डाएट म्हणून आपल्या डाळी आपल्या पोटात जातं. तर छान त्याच्यामध्ये मूग डाळ टाकून चांगलं परतून घ्या आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं तुम्ही छान शिजवून घ्या ती भाजी. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा तुम्हाला पाणी ॲड करायची गरजही नाही आहे. पाणी आपणच पालेभाजीला सुटते, कारण पालेभाज्यांमध्ये ते पाणी असतं, ते गरम केलं की त्याला पाणी सुटतं. तर अशा प्रकारे ही आपली भाजी आता रेडी आहे. मूगडाळही चांगली शिजली आहे. थोडंसं खोबरं टाका, ओलं खोबरं टाकून चांगलं परतून घ्या आणि ही आपली भाजी रेडी आहे सर्व करायला. कलर किती छान दिसतोय तुम्ही बघू शकता, भाकरीबरोबर आणि चपातीबरोबर. तर ही भाजी खूप छान लागते. तोंडी लावण्यासाठी हा पर्याय खूप छान आहे. तर एकदा नक्की ट्राय करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा. ही मी आज मिरचीची भाजी बनवली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये मसाला टाकला की मग तिखट भाजी तयार होते. थँक्यू.